नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी करिश्मा. तर हा आपल्या या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. तर खूप दिवसापासून आहे ना माझी ही पुतणी आणि हा पुतण्या हे ना व्हिडिओ पाहतात माझे. तर ते म्हटले की आंटी तुम्ही नूडल्स आणि पिझ्झा खूप छान बनवतात ना. तर मी तर शिक्रापूरमध्ये आलेली आणि ते म्हटले तुमच्या हातचा पिझ्झा आणि नूडल्स आम्हाला खायचे आहेत तर बनवून द्या. तर त्यांच्याच फरमाईशने आज मी हे बनवणार आहे. तर त्यासाठी ना एवढं हे दादासाहेबनी ना एवढं हे सामान आणलं आहे. तर चला आज बनवूया. लॉंग व्हिडिओ आहे आपला, पूर्ण पाहायचा. चला स्टार्ट करूया. हा ठीक आहे. काय करते? इथे ना आता नूडल्सची हे सगळे नूडल्सला ज्या ज्या भाज्या लागतात ना त्याची कटिंग करून घेते पहिले. तर आणि इथे माझी फॅमिली बसलेली आहे सगळी. हॅलो. माझा मी आज छोटा बच्चू मला हेल्प करत आहे भाजी कटाईमध्ये. व्हिडिओ मध्ये मला कट करशील. हे पहा इकडे आपली नूडल्सची तयारी चालू आहे. सगळ्या भाज्या मस्त अशा शिजत आहेत. नमस्कार मंडळी, आज मी किचन मध्ये आहे. तर बघा सगळेजण किचन मध्ये आणि जेव्हा वहिनी किचन मध्ये असते ना तेव्हा कोणी किचन मध्ये असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. इथं आमचे दादासाहेब मला help करत आहेत. मसाला पावायचा. किती मस्त वाटत आहे ना, छान वाटत आहे. इथं नूडल्स पण रेडी झालेत. हे पारवी असतं करत आहे. रडकुबार बस. आता आपले जाणार आहेत नूडल्स. शेफ कसं वाटतंय किचन मध्ये आज काम करून? कसं वाटतंय किचन मध्ये आज काम करून? खूप दिवसांनी म्हणजे असं वाटतं की रस्त्याला आराम केला पाहिजे. आपण तेवढं केलं पाहिजे, वेळात वेळ काढून. हो का? पहा नूडल्स लगेच इथे खायला बसले आहेत बच्चा कंपनी. कसे झालेत नूडल्स? एकदम मस्त. ठीक आहे, खाऊन टाका पूर्ण मग. तर मंडळी या माझ्या जाऊबाई आता. तर त्या ना चिकनची भाजी आणि पावभाजी आणि अंडा करी खूप छान बनवतात. तर त्यांनी बिझनेस सुरू केलाय. तर हा व्हिडिओ शिक्रापूरमध्ये कोणी पाहत असेल तर नाही का मला कमेंट्स करा. मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर देईन आणि ते डिटेल्स त्यांना विचारा पूर्ण. तर पहा त्यांची पावभाजी चिकनची भाजी, चिकन भाजी पहा किती भारी मस्त तर्री ते आलेली आहे. छान टेस्ट असती. तर शिक्रापूर मधून कोणी पाहत असेल तर नक्की कमेंट करा. मंडळी या नूडल्स आणि पिझ्झा खायला आज आमची नूडल्स आणि पिझ्झा पार्टी चालू आहे. यो चला आम्ही जेवण करतो. तुम्ही जेवण केलं का? नसेल केलं तर जेवण करून घ्या. टाटा बाय बाय. तुम्हाला रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि आम्ही लुडो खेळत आहात. ते पण पैशावर तसं खेळत नाहीत आम्ही लुडो. नाही रे, पैसे खेळण्यात मजा येते. 20 रुपये. 20 रुपये. नाही, 10 रुपये. गेल्या वेळेस तू 2 वेळेस हारलेली, मला 40 रुपये द्यायचे. नाही 10 रुपये. 40 राहिले, यांचे 40 आणि स्वराचे 10 रुपये. 10 रुपये. ठीक आहे. हा, आणि आपापल्या पतिश्रीकडून 10 रुपये घ्यायचे. इथं हारले सगळे तर 3 मलाच द्यावं लागतील. 30 रुपये. दत्ताला फक्त 10 रुपयाचा फटका बसणार आहे. मी माझे देणार आहे. हो का? चला आम्ही लुडो खेळतो. चला टाटा बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.